हॅलो फॅमिली, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वच्छता मन प्रसन्न होतं येतं असं वाटत तो जाऊन सांगितले आणि वाढलेले स्वच्छता आणि म्हणजे आपल्या सुविधा पाण्याची आणि काय काय बोलतात त्याला मला ना एवढा सुद्धा कचरा कुठे दिसणार नाही पूर्ण शेगावमध्ये. आणि मला खूप दिवसापासून जायचं होतं शेगावला. म्हणे चला शेगाव एक दिवस मी ना इतकं छान वातावरण आहे ना, बापरे किती मस्त वाटते बघ ना, एकदम स्वच्छ स्वच्छ सगळीकडं. आणि त्या व्हिडिओ पाहूनच माझी इच्छा झाली होती की मी जाईन शेगावला आणि मला दर्शन करायचं होतं, शेगाव पाहायचं होतं, तिथे राहायचं होतं असं माझी मनाची इच्छा होती. आणि एवढी इच्छा तीव्र झाली होती माझी अलीकडं असं वाटत होतं मी कधी जाईन. आम्ही अचानकच प्लॅन बनवला जाण्याचा. काढत बसलं अचानक प्लॅन करायचा म्हणजे सक्सेस होत होतो. अशी माझी इच्छा पूर्ण झाली. गजानन महाराजांची माझ्यावरती थोडी कृपा झाली. त्यांच्या आशीर्वादाने मला तिथे जाण्याची संधी मिळाली असं तर मी तर म्हणेन. माझ्या मनातून खूप इच्छा झाली. मी शूट करते परिसर सगळा. आणि ते गजानन महाराजांच्या आशीर्वादाने माझी इच्छा झाली आहे. मला तर असं वाटतं की ते एक श्रद्धा असते. झालं का नाही कालवा पुण्याचं एक ठिकाण. खरंच असं खूप छान वाटलं मला. आणि आम्ही असं बघा सकाळी तिथून आंघोळ वगैरे केली तिथेच आणि सगळं आवरून आम्ही चाललो होतो दर्शन करायला. जाता जाता छान व्हिडिओ वगैरे बनवले आम्ही. मोबाईल ना त्याला कसं तरी वाटत होतं. म्हटलं तर एवढं लांब आलो आहे तर थोडंसं दर्शन दिलं असतं टुटू फॅमिलीला आपल्या. पण नाही, आतमध्ये अलाउडच नव्हतं. आणि दर्शन खूप छान झालं पण बोललंच
आम्ही गेलतो तेव्हा थोडा तिकडे होता दौंड साईडला पाऊस होता पण इकडे कमी होता. हे बघा आम्ही असं घाटातून गाडी चालली होती. खूप छान बनवलंय रस्ता वगैरे आणि घाटातून थंड हवा सुटलेली खूप छान वाटत होतं. आम्ही गेलो वणीगडावर. आता नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही वणीगडाचा नेक्स्ट दर्शन म्हणजे देवीचं. तोपर्यंत आता मी रजा घेते मित्रांनो. बाय बाय. धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. धन्यवाद सगळ्यांचे. मनापासून आभारी आहे. माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितला अशीच राहिली आणि अशीच आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये सप्तेश्वरी देवीचं दर्शन. घर नाही ग हे खूप मोठं आहे बघ ना. मोबाईल एवढा मोठं आहे इथं दिसले पुन्हा आमचं झालं चालू गाडीमध्ये बसल्यानंतर चालू शेगाव ते वणीला आमचे व्हिडिओ आणि फोटोसारखे चालूच होते. दुसरं काही कामं नव्हतं गाडीत बसून तुम्ही पण असंच करता का बाहेर गेले फोटो 3:30 मिनिट. चला